नमस्कार विद्यार्थी मित्रो, मागच्या पिरियडला आपण एक डिफरन्शिएशनची एक्सरसाइज 1.2 स्टार्ट केलेली होती. त्यातले फर्स्ट 4 क्वेश्चन कंप्लीट केलेले होते आपण. आता 5th नंबरचा जो क्वेश्चन आहे तिथून आपण आता सुरुवात करणार आहोत. 5th नंबरचा क्वेश्चन्स बघा, लक्ष द्या. युजिंग डेरिव्हेटिव्ह प्रूव्ह दॅट. डेरिव्हेटिव्हचा वापर करून प्रूव्ह काय करायचा बघा. नंबर 1, tan इनवर्स x प्लस cot इनवर्स x इक्वल टू π/2. tan इनवर्स x आणि cot इनवर्स x या दोघांची व्हॅल्यू किती असली पाहिजे? π/2 आहे. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे युजिंग द डेरिव्हेटिव्ह. सर्वात आधी आपल्याला tan इनवर्स x आणि cot इनवर्स x हा π/2 म्हणजे एक अँगल आहे. tan इनवर्स x चा आणि cot इनवर्स x चा नक्कीच अँगल आहे ना. तर आपल्याला आधी हे शिकायच्या आधी म्हणजेच काय, हे सॉल्व्ह करायच्या आधी आपल्याला तो ट्रिग्नॉमेट्रीचा टेबल जो होता याचा व्हॅल्यूचा, म्हणजे sin 30 इक्वल टू किती वगैरे, तो टेबल मी एकदा ड्रॉ करून सांगतो तुम्हाला, एकदा समजावून सांगतो. 11th मध्ये ऑलरेडी झालेला आहे तुमचं लक्षात. तर तुम्ही आता लक्ष द्या, तो टेबल ड्रॉ करतो. त्या व्हॅल्यू तुम्ही पक्के लक्षात ठेवा. मी ड्रॉ केल्यानंतर लगेच रब करणार आहे, तर तुम्ही फक्त पाहून घ्या, पॉज करून तो लिहून घ्या. आपल्याला कोणत्या कोणत्या व्हॅल्यूची इथे गरज पडणार आहे. ट्रिग्नॉमेट्रिक अँगल लक्षात, ट्रिग्नॉमेट्रिक रेशोमध्ये मी लिहितो साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक. हे व्हॅल्यू आहे. अँगलमध्ये कोणते कोणते आहे? 0, नंतर आहे 30, नंतर आहे 45, नंतर आहे 60, नंतर आहे 90 आणि नंतर आहे 180. लक्षात. हे व्हॅल्यू घ्या, किंवा यांना रेडियनच्या फॉर्ममध्ये हा 0 आहे, हा π/6 आहे, π/4 आहे, π/3 आहे, π/2 आहे आणि हा आहे. तर ह्या व्हॅल्यू तुम्ही पक्के लक्षात ठेवायचे आहे. तर लक्षात द्या. आता साइन 0 किती असतो? 0. पण कॉस 0 किती असतो? 1. टॅन 0 किती असतो? साइन अपॉन कॉस म्हणजे 0. कॉट 0 काय असतो? कॉस अपॉन साइन. कॉस अपॉन साइन म्हणजे किती येणार आहे? इन्फिनिट. बघा, कॉस किती आहे? 1 अपॉन साइन किती आहे? 0. 1 अपॉन 0 किती येतो? इन्फिनिट म्हणजे नॉट डिफाईन. सेक 0 1 अपॉन 1. कोसेक 0 म्हणजे 1 अपॉन साइन, 1 अपॉन 0 इन्फिनिटी. तर अशा प्रकारे आपण पहिली व्हॅल्यू काढली, बरोबर का. त्याच्यानंतर दुसऱ्या सगळ्या व्हॅल्यू काढू आपण. 180ची गरज नाही आहे, 90 पर्यंतच काढू, आपल्याला पुष्कळ होतात त्याच. नंतर साइन 30ची व्हॅल्यू किती असते? हाफ. कॉस 30ची व्हॅल्यू किती असते? √3/2. टॅन 30 म्हणजे साइन अपॉन कॉस 1/2 अपॉन √3/2, 1/√3, बरोबर का. कॉट √3. सेक 1 अपॉन कॉस, कॉसचा उलटा म्हणजे 2 किती येणार आहे? √3. कोसेक साइनचा उलटा किती येणार? 2. हे व्हॅल्यू पाठ करा. इथे 1/√2, हा पण 1/√2, हा 1 येतो, कॉट पण 1 येतो, है ना. कॉस अपॉन साइन करा का साइन अपॉन कॉस करा. सेक 1/√2 चा रेसिप्रोकल √2, कोसेक 1/√2 चा रेसिप्रोकल √2. लक्षात. ह्या व्हॅल्यू आता तुम्ही पाठ करा. त्याच्यानंतर 60ची व्हॅल्यू, साइन 60ची व्हॅल्यू किती असते? साइन 60 असते √3/2, बरोबर का. त्याच्यानंतर साइन 90ची व्हॅल्यू किती असते? 1. आता जसं ही लिहिली तशी उलटी लिहायची. 1 इथे लिहिला, √3/2 लिहिला, 1/√2, हा 1/2 येणार आणि हा किती येणार? 0, बरोबर का. टॅन काढले की कॉट निघतो. टॅन 0 0, नंतर टॅन 45, आता राहिला टॅन 60. टॅन 60 म्हणजे साइन अपॉन कॉस, म्हणजे √3/2 अपॉन 1/2 √3, बरोबर का. टॅन परत 90, साइन अपॉन कॉस 1 अपॉन 0 किती येतो? नॉट डिफाईन. आता याचा उलट करा. नॉट डिफाईन आलायचा आहे, ऑलरेडी √3 आलायचा आहे. 1 ला 1, 1/√3, बरोबर का. आणि हा इथे किती आला? 1. किती आला? 1. आता कोसेकसाठी 1 आहे, 2/√3 आहे, 2 आहे. सेक आहे, सेक म्हणजेच काय? कॉसचा उलटा. मग 1चा उलटा, 1चा रेसिप्रोकल 1, 2/√3 √2, याचा येणार आहे 2. आणि 0/1, 1/0 किती येतो? नॉट डिफाईन. त्याच्या रेसिप्रोकलमध्ये कोसेक असतो, किंवा इथे इथं नॉट डिफाईन आलाय, बरोबर का. इथे आला 2, इथे आला √2, इथे आला 2/√3 आणि इथे आला 1.
तर हा छोटासा टेबल तुम्ही ऑलरेडी 10th मध्ये बघितलेला आहे, त्याच्यानंतर 11th मध्ये बघितला आहे, आलं लक्षात. 12th मध्ये स्टार्टिंगला तुम्हाला झालाच असेल थोडाफार. आता पूर्ण लक्ष द्या. तर या टेबलचा वापर आपल्याला करावा लागणार आहे, या व्हॅल्यूचा वापर करावा लागणार आहे. आता इथे अजून एक गोष्ट लक्षात घ्या. आता हा टेबल तुम्हाला पक्का लक्षात ठेवायचा, एका बाजूला लिहून ठेवा. tan इनवर्स x मी असं लिहितो, tan x इज इक्वल टू 0 असं जर लिहिलं तर टॅनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 0 असते? टॅनच्या 0 अँगलची व्हॅल्यू किती असते? 0. म्हणजे x नक्कीच किती असला पाहिजे? 0. म्हणजे tan 0 इक्वल टू 0. tan 0 इक्वल टू 0. किंवा हे हा 0 आणि हा 0 जर इंटरचेंज झाला तर काय होणार आहे? tan इनवर्स हा 0 इकडे आला तरी 0 आणि हा 0. टॅनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 0 असते? 0. tan इनवर्स 0 इक्वल टू 0. टॅनच्या या अँगलची व्हॅल्यू 0 आहे. तसं cot इनवर्स x इज इक्वल टू, मी जर काही लिहिलं असं cot x इज इक्वल टू π/2. मला सांगा कॉटच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू π/2 असते? कॉटच्या कोणत्या अँगलची? cot π/2 म्हणू आपण. cot x इज इक्वल टू π/2 कुठे आहे? इथे आहे. कॉटच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1 असते सांगा? कॉटच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1 असते? इथे लक्ष द्या. कॉटच्या 90 डिग्रीची व्हॅल्यू किती असते? 1 असते. इथपर्यंत लक्षात आलं? तर आपण आता यांचाच वापर करून ह्या व्हॅल्यू आपण फाइंड आउट करणार आहोत. आता लक्ष द्या कसं फाइंड आउट करायचं ते. हे टेबल लक्षात ठेवा आता पक्के. आता मी हा टेबल रफ करतो. आता जे फंक्शन दिलेलं आहे या क्वेश्चन मध्ये, ते फंक्शन कोणतं आहे? tan इनवर्स x प्लस cot इनवर्स x. याची व्हॅल्यू किती दाखवायची आहे तुम्हाला? π/2. लेट fx इज इक्वल टू मी असं म्हणतो tan इनवर्स x प्लस cot इनवर्स x. हे फंक्शन आहे, बरोबर का? मग याचा डेरिव्हेटिव्ह काढतो. f'(x) इक्वल टू tan इनवर्स x चं डेरिव्हेटिव्ह किती आहे? 1/1 प्लस x². आणि cot इनवर्स x चं किती येणार आहे? -1/1 प्लस x². म्हणजे f'(x) किती मिळाला तुम्हाला? 0. आता f'(x) 0 आला, याचा अर्थ या फंक्शनचं जे डेरिव्हेटिव्ह आहे ते 0 आलं. कोणत्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह 0 असतं? कॉन्स्टंट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह 0 असतं. याचा अर्थ हा tan इनवर्स x प्लस cot इनवर्स x हा नक्कीच काय असला पाहिजे? कॉन्स्टंट नंबर असला पाहिजे. याचा अर्थ काय झाला? f(x) नक्कीच काय असला पाहिजे? कॉन्स्टंट नंबर असला पाहिजे, कॉन्स्टंट फंक्शन असलं पाहिजे. म्हणून मी लिहितो, सपोज f(x) इज इक्वल टू से as c स्टँड फॉर कॉन्स्टंट फंक्शन. f(x) इज इक्वल टू कॉन्स्टंट नंबर. आपण x ची कोणतीही व्हॅल्यू घ्या, x 0 घ्या, 1 घ्या, 2 घ्या, 3 घ्या, काही घ्या, ते फंक्शन काय असलं पाहिजे? कॉन्स्टंटच असलं पाहिजे. आलं लक्षात? म्हणजे मी 1 लिहिलं तरी ते c म्हणजे कोणताही कॉन्स्टंट नंबर काही लिहू शकतो समजा इथं. आलं लक्षात? तर हे झालं तुमचं एक. आता c ची व्हॅल्यू जर काढली तुम्ही तर तुम्हाला म्हणजे फॉर एनी व्हॅल्यू ऑफ x, एक्सच्या कोणत्याही व्हॅल्यूला फंक्शन किती असलं पाहिजे? c. f(x) must be c, that is constant. f(x) must be c, that is constant. मग मी असं करतो, x इज इक्वल टू 0 घेतो. किती घेतो? 0. ते का घेतो ते टेबलवरून लक्षातच येईल तुमच्या. लेट x इज इक्वल टू 0. मग f(x) काय तयार होणार सांगा? देअरफॉर f(x) इज इक्वल टू किती लिहिलंय? एक सेकंड ना, कॅमेरा बघू द्या खाली चाललाय का? नाही, लास्ट आहे. f(x) इज इक्वल टू काय येणार इथं? tan इनवर्स x प्लस cot इनवर्स x कॅन बी राईट हिअर वेअर x इज इक्वल टू किती? 0. मी असं लिहू शकतो, देअरफॉर f(0) इक्वल टू tan इनवर्स 0 प्लस cot इनवर्स 0. बघा, टॅनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 0 आहे? 0. कॉटच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 0 आहे? π/2. कॉटच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 0 आहे? π/2. म्हणजे f(0) इक्वल टू 0 प्लस π/2 किती? π/2. पण आपण f(x) इज इक्वल टू किती लिहिला होता? c. एक्सच्या कोणत्याही व्हॅल्यूला फंक्शनचा आन्सर किती असला पाहिजे? c असला पाहिजे. एक्सच्या कोणत्या व्हॅल्यूला फंक्शनचा आन्सर किती आला इथं? एक्सच्या 0 व्हॅल्यूला फंक्शनचा आन्सर किती आला? π/2. म्हणजे हा c नक्कीच किती असला पाहिजे? π/2. म्हणजे f(x) इज इक्वल टू जो c आहे तो किती असला पाहिजे? नक्कीच π/2. f(x) कशाला म्हटलं तुम्ही? या फंक्शनला म्हटलं. देअरफॉर मी असं लिहू शकतो, tan इनवर्स x
प्लस कॉट इनवर्स एक्स मस्ट बी इक्वल टू किती π/2. हे कॉन्स्टंट फंक्शन आहे कारण याचं डेरिव्हेटिव्ह किती आलं 0 आलं आणि ते कॉन्स्टंट नंबरचं आहे. जे काय असेल तो कॉन्स्टंट कोण असला पाहिजे नक्कीच π/2 असला पाहिजे कारण याचं डेरिव्हेटिव्ह 0 आहे याचे डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे 0च येणार आहे. म्हणजे लेफ्ट हँड साईडचं डेरिव्हेटिव्ह 0 राईट हँड साईडचं डेरिव्हेटिव्ह पण 0 आलं. म्हणजे तुम्ही दोन्ही साईडचं डेरिव्हेटिव्ह काढून सुद्धा तुम्ही टॅली करू शकतात. आलं लक्षात. तर अशा प्रकारे आपण फर्स्ट क्वेश्चन कंप्लीट केला. म्हणजे याचा अर्थ आपल्याला असा नंबर एक्सची अशी व्हॅल्यू शोधायची आहे की त्याच्यामध्ये एक नंबर नक्कीच π/2 आला पाहिजे. आपल्याला π/2 आन्सर आणावं लागतं ना म्हणून. आता क्वेश्चन नंबर 2 बघूया याच्यामध्ये. क्वेश्चन नंबर 2 कोणता आहे. क्वेश्चन नंबर 2 आहे सेक इनवर्स एक्स प्लस कोसेक इनवर्स एक्स इज इक्वल टू π/2. इथं पण π/2च आहे. आता या पद्धतीने तुम्हाला पुस्तकामध्ये सॉल्व्ह करून दिलेलं आहे. नाहीतर एखाद्याने काय केलं असतं लेफ्ट हँड साईड fx इज इक्वल टू कॉट इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स एक्स 0. राईट हँड साईड f(x) इज इक्वल टू π/2 परत डेरिव्हेटिव्ह 0. लेफ्ट हँड साईड इक्वल टू राईट हँड साईड. या मेथडने सुद्धा आपण सॉल्व्ह करू शकतो. आलं लक्षात. पण ॲज पर बुक ही स्टेप दिलेली आहे म्हणून मी या स्टेपने सॉल्व्ह करतो. चला आपण आता सेकंड नंबरचा क्वेश्चन घेऊ यातला. सेकंड नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुमच्या अजून थोडीशी कन्सेप्ट लक्षात येईल. आता लक्षात द्या. सेकंड त्यातला सेक इनवर्स एक्स प्लस कोसेक इनवर्स एक्स तरी सुद्धा किती आन्सर दाखवायचा आहे π/2 दाखवायचा आहे. मग आता जे फंक्शन आहे हे फंक्शन आपण याचं डेरिव्हेटिव्ह काढू आणि ते डेरिव्हेटिव्ह 0 आलं तर ते फंक्शन नक्कीच कॉन्स्टंट असलं पाहिजे आणि तो जो कॉन्स्टंट आहे तो नक्कीच किती असला पाहिजे π/2 असला पाहिजे. लेट fx इज इक्वल टू सेक इनवर्स एक्स प्लस कोसेक इनवर्स एक्स. f'(x) याचा डेरिव्हेटिव्ह किती मिळणार आहे. सेक इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1/x √x² - 1. कोसेकचं काय ना -1/x √x² - 1. सेम नंबर सबट्रॅक्शन 0 आला म्हणजे f'(x) किती आला तुमचा 0 आला. म्हणजेच काय एक्सच्या कोणत्याही फंक्शनला या एक्सच्या कोणत्याही व्हॅल्यूला या फंक्शनचा आन्सर किती आला पाहिजे. फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह किती असलं पाहिजे 0. एक्सची कोणतीही व्हॅल्यू टाका या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह किती असणार आहे 0. किती असणार आहे 0. याचा अर्थ हे फंक्शन काय झालं तुमचं नक्कीच कॉन्स्टंट आलं पाहिजे. देअरफॉर f(x) मस्ट बी डेरिव्हेटिव्ह 0 आलं ना याचा अर्थ कोणत्याही व्हॅल्यूसाठी हे फंक्शन कॉन्स्टंट आहे. मस्ट बी कॉन्स्टंट कारण कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 असतं. कॉन्स्टंट नंबरचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 0 असतं. आणि π/2 हा प्युअरली कॉन्स्टंट नंबर आहे. इथे एक्स दिसतो का नाही म्हणजे हा कॉन्स्टंट आहे याचं डेरिव्हेटिव्ह 0 येणारच आहे. इट मस्ट बी कॉन्स्टंट. देअरफॉर कॉन्स्टंट आहे असं म्हणून कॉन्स्टंट ॲट एनी व्हॅल्यू ऑफ एक्स. ॲट एनी व्हॅल्यू ऑफ एक्स. एक्सच्या कोणत्याही व्हॅल्यूला हे फंक्शन कसं आहे कॉन्स्टंट आहे आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह किती असणार आहे 0. लेट f(x) से ॲज अ सी. तो कॉन्स्टंट काय म्हणला आपण सी. मग सीची व्हॅल्यू आपल्याला नक्कीच किती आली पाहिजे π/2 आली पाहिजे बरोबर का. मग ॲझ्युम x इज इक्वल टू मी 1 घेतो. किती घेतो 1 का ते आपण बघूया. देअरफॉर आता f(x) इज इक्वल टू किती दिलेलं आपल्याला सेक इनवर्स एक्स प्लस कोसेक इनवर्स एक्स. पण f(1) लिहूया आपण सेक इनवर्स 1 प्लस कोसेक इनवर्स 1. आता बघा बरं सेकच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1 आहे. सेकच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1 आहे तो अँगल आहे 0. सेकच्या 0 अँगलची व्हॅल्यू किती आहे 1. कोसेकच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1 आहे. कोसेकच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1 आहे तर ती आहे π/2. कितीची π/2. देअरफॉर f(1) इक्वल टू 0 प्लस π/2 किती π/2. बघा एनी व्हॅल्यू ऑफ एक्स. एक्सची इथे किती व्हॅल्यू दिसते तुम्हाला 1. देअरफॉर f(x) x इज इक्वल टू 1 होता ना. एक्सच्या कोणत्याही व्हॅल्यूला हे फंक्शन काय आलं तुमचं π/2. पण f(x) इज इक्वल टू किती अजून केला आपण c. त्याच्यावरनं असं लिहू शकतो f(x) इज इक्वल टू जो c होता तो किती आला तुमचा π/2. पण f(x) कशाला अजून केलं होतं तुम्ही f(x) दिस फंक्शन. याचा अर्थ सेक इनवर्स एक्स प्लस कोसेक इनवर्स एक्स या फंक्शनला आपण f(x) म्हटलं होतं आणि त्याला f(x) ला आपण c अजून केलं होतं. दॅट इज कॉन्स्टंट नंबर आणि तो कॉन्स्टंट नंबर नक्कीच किती असला पाहिजे π/2 असला पाहिजे. लक्षात. तर हे अशा प्रकारचे जर एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे असतील
तर तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक जो रेशोचा टेबल आहे तो टेबल बाय हार्ट असणं गरजेचं आहे. त्या व्हॅल्यू फटाफट फटाफट आल्या पाहिजे. आलं लक्षात. तर अशा प्रकारे क्वेश्चन नंबर आपला 5 कंप्लीट झाला. क्वेश्चन नंबर 6 बघूया आपण. क्वेश्चन नंबर 6. तर क्वेश्चन नंबर 6 साठी आपल्याला डेरिव्हेटिव्हचे रूल जे मी पहिल्या पिरियडमध्ये शिकवले होते, चांगल्या पद्धतीने सांगितले होते, ते रूल तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. आलं लक्षात. तर बघा क्वेश्चन नंबर 6 कोणता आहे. व्हॉट इज क्वेश्चन नंबर 6? डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. समजून घ्या आता. द फॉलोइंग वगैरे मी इथे क्वेश्चन लिहू का? नाही, जाऊ द्या. पहिला घेतो डायरेक्ट. y इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ लॉग एक्स. टॅन इनव्हर्स ऑफ लॉग एक्स. एक गोष्ट लक्षात घ्या आता. y इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ लॉग एक्स. याच्याशी रिलेटेड एक फॉर्म्युला आपण लिहिला होता. याच्याशी रिलेटेड फॉर्म्युला कोणता लिहिला होता बघा. y इक्वल टू टॅन इनव्हर्स एफ एक्स. मग डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड आउट केला होता तुम्ही? dy बाय dx इज इक्वल टू 1/1 प्लस हा जो एफ एक्स आहे त्याचा स्क्वेअर लिहायचा. लिहिला का? इंटू त्या एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं परत. बरोबर का? मग सेम प्रोसिजर इथे. वायचं डेरिव्हेटिव्ह डिनोटेड बाय वाय डॅश किंवा dy बाय dx. टॅन इनव्हर्स म्हणजे 1/1 प्लस लॉग एक्स. एफ एक्स आहे ना हा, त्याचा काय झाला? स्क्वेअर इंटू डी बाय dx ऑफ लॉग एक्स. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काढा आणि संपलं. लॉग एक्स हा बेसिक फंडामेंटल डेरिव्हेटिव्ह आहे. डिफरन्शिएशनचा रूल. 1/1 प्लस लॉग एक्स स्क्वेअर इंटू लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती असतं? 1/x. मग तुम्ही एकत्र केलं तरी चालते, नाही तर एवढा आन्सर लिहिलं तरी चालते. 1/x हा इंटू ब्रॅकेट हे दोघं 1 प्लस लॉग एक्स द होल स्क्वेअर. याच्यापेक्षा जास्त काही करता येत नाही. तर हे झालं तुमचं फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर. चला आपण आता सेकंड क्वेश्चनकडे जाणार आहोत. समजला ना हा रूल? या रूलमध्ये बरोबर इथे लॉग एक्स हा फंक्शन एफ एक्स आहे. एफ एक्सच्या जागेवर कोणाला दिसतं तुम्हाला? लॉग एक्स. सेकंड त्यातला सी सेकंड नंबर y इक्वल टू कोसेक इनवर्स ई रेस टू एक्स. आता ई रेस टू मायनस एक्स आहे. ई रेस टू काय आहे? मायनस एक्स. याच्यामध्ये 2 रूल वापरावे लागतील. लक्ष द्या. कोसेक इनवर्सचं रूल आधी बघा. कोसेक इनवर्स एक्स असेल तर गोष्ट वेगळी आहे. एक्स नाही आहे इथं, ई रेस टू मायनस एक्स आहे. मग वाय इक्वल टू कोसेक इनवर्स ई रेस टू मायनस एक्स. ई रेस टू मायनस एक्सच्या जागेवर मी एफ एक्स लिहितो. मग याचा डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे? वाय डॅश. डेरिव्हेटिव्ह वाय डॅश dy बाय dx मायनस 1 एफ एक्स इंटू अंडर रूट काय येणार आहे? एफ एक्सचा स्क्वेअर मायनस किती येणार आहे? 1 इंटू हा एफ एक्स असेल त्याचं डेरिव्हेटिव्ह इंटू एफ एक्स असेल त्याचं डेरिव्हेटिव्ह. बरं, आता एफ एक्सच्या जागेवर इथे कोणाला दिसतंय तुम्हाला? ई रेस टू मायनस एक्स आहे. एफ एक्सच्या जागेवर कोण दिसतंय तुम्हाला? ई रेस टू मायनस एक्स. म्हणजे dy बाय dx किती मिळणार सांगा? dy बाय dx इज इक्वल टू मायनस 1 एफ एक्स म्हणजे ई रेस टू मायनस एक्स अंडर रूट ई रेस टू मायनस एक्सचा काय झाला? स्क्वेअर मायनस 1 इंटू डी बाय dx ऑफ ई रेस टू मायनस एक्स इंटू डी बाय dx ऑफ ई रेस टू मायनस एक्स. बरोबर? एफ एक्स ई रेस टू मायनस एक्स. बरोबर? बरं, आता बघा ई रेस टू मायनस एक्सचा स्क्वेअर मायनस 2x मायनस 1. लक्षात. तर हा क्वेश्चन नंबर 2 झाला. क्वेश्चन नंबर 3 पण आपल्याला ई रेस टू मायनस एक्सचं डेरिव्हेटिव्ह काढून पहा किती. मग काय येणार आहे? ई रेस टू मायनस एक्सचं डेरिव्हेटिव्ह आणि याचा ई रेस टू मायनस एक्सचा स्क्वेअर म्हणजे ई रेस टू मायनस 2x. मग हे काय होणार आहे बघा, लक्ष द्या. इज इक्वल टू मायनस 1 ई रेस टू मायनस एक्स अंडर रूट ई रेस टू मायनस 2x मायनस 1 इंटू ई रेस टू मायनस एक्स. बघा आता परत बेसिक रूल आहे. ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स आहे, पण ई रेस टू मायनस एक्स आहे इथं. म्हणजे आता मायनस एक्स असेल तर एक्स आहे का नुसता? नाही, म्हणजे याला एफ एक्स म्हणूया. मग ई रेस टू एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय सांगितलं? ई रेस टू एफ एक्स. ई रेस टू एफ एक्स इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एफ एक्स इज इक्वल टू ई रेस टू एफ एक्स आहे तसंच लिहायचं आणि परत त्या एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं. सेम प्रोसिजरने ई रेस टू मायनस एक्सचं डेरिव्हेटिव्ह कसं लिहिणार आहे? ई रेस टू मायनस एक्स ॲज इट इज
आणि परत मायनस एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती येतं -1. एक्सचं जर 1 तर मायनस एक्सचं किती येणार आहे -1. तर इथे पण e रेस टू मायनस एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे e रेस टू मायनस एक्स इंटू -1. हा मायनस आणि मायनस काय झाला प्लस झाला म्हणजे e रेस टू मायनस एक्स हा e रेस टू मायनस एक्स मायनस मायनस प्लस प्लस e रेस टू मायनस एक्स e रेस टू मायनस एक्स अंडर रूट e रेस टू -2x -1. बरं काही कॅन्सल होते का बघा. कॅन्सल झालं तर चांगली गोष्ट आहे, नाही झालं तर ओके. तर मला वाटतं e रेस टू -x कॅन्सल होईल. आलं लक्षात. मग कोसेक इन्व्हर्स e रेस टू -xचं डेरिव्हेटिव्ह लक्षात आलं का काय आहे. कोसेक इन्व्हर्स e रेस टू -x -1 अपॉन x अंडर रूट x स्क्वेअर -1 म्हणजे fx स्क्वेअर -1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ fx. झालं मायनस ॲज इट इज e रेस टू -x e रेस टू -2x होणार, हा -1 आहे आणि याचं पण डेरिव्हेटिव्ह मायनस मायनस प्लस e रेस टू -x कॅन्सल झाला आणि फायनल आन्सर काय आला 1 अपॉन अंडर रूट e रेस टू -2x -1. इथपर्यंत येऊन आन्सर थांबवलं तरी चालतं. आलं लक्षात. तर आता आपण पुढचा क्वेश्चन बघणार आहोत. थर्ड क्वेश्चन आहे त्याच्यातला थर्ड क्वेश्चन बघा. थर्ड क्वेश्चन तुमच्या पुस्तकात दिलेला आहे. थर्ड आहे y इक्वल टू कॉट इनवर्स एक्स क्यूब. y इक्वल टू कॉट इनवर्स एक्स क्यूब. बघा कॉट इनवर्स एक्स असता तर काही टेन्शन नव्हतं. कॉट इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे. पण कॉट इनवर्स एक्स क्यूब आहे म्हणजे याला फंक्शन म्हणू आपण. एक्स क्यूबला काय म्हणायचं फंक्शन. म्हणजे असं लिहू शकतो आपण y इक्वल टू कॉट इनवर्स fx. fx म्हणजेच कोण इथं एक्स क्यूब म्हणजे y डॅश काय मिळणार आहे तुम्हाला 1 अपॉन अंडर रूट 1 अपॉन 1 प्लस जो fx असेल त्याचा स्क्वेअर इंटू fxचं डेरिव्हेटिव्ह. fxचं काय येणार आहे डेरिव्हेटिव्ह. बरोबर का. मग आता आपण त्याच पद्धतीने सॉल्व्ह करूया. मग इथे सांगा dy/dx किती मिळणार आहे. dy/dx इज इक्वल टू -1 अपॉन किती -1 अपॉन टॅनचा पॉझिटिव्ह असतो तर कॉटचा काय असतो निगेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस fx क्यूब म्हणजे एक्स क्यूबचा स्क्वेअर fx स्क्वेअर दिसतो ना म्हणजे जो fx असेल त्याचा स्क्वेअर इंटू dy/dx ऑफ एक्स क्यूब. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर 3 पुढे आला x स्क्वेअर झाला म्हणजे -3x स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स रेस टू किती 6 1 प्लस एक्स रेस टू किती 6. हे तुमचा सिंपल क्वेश्चन होता, अतिशय इझी होता, तुम्ही तो सॉल्व्ह करू शकता. आलं लक्षात. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे कॉट इनवर्स 4x. सेम टाईप y इक्वल टू कॉट इनवर्स 4x fx. सेम रूल म्हणजे dy/dx इज इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस 4x काय झाला स्क्वेअर इंटू dy/dx ऑफ 4x. बर आता 4x आणि हा 2 x आणि 2 चा प्रॉडक्ट होतो 2x. मी असं लिहू शकतो 1 अपॉन 1 प्लस 4 किती 2x आणि याचा रूल 4x चा रूल डेरिव्हेटिव्ह मध्ये a/x शी रिलेटेड आहे. बेस 4 इज कॉन्स्टंट, a इज कॉन्स्टंट, पॉवर इज x फॉर्म. याचा रूल काय मग a/x log a. मग इथे काय होणार आहे 4x log 4 म्हणजे फायनल आन्सर काय आलं 4x log 4 अपॉन 1 प्लस 4 पॉवर 2x 1 प्लस 4 पॉवर 2x. तर अशा प्रकारे बर इथे कॉट आहे दिसतोय. कॉट असल्यावर काय असतो तो निगेटिव्ह असतो म्हणजे इथे काय आलं तुमचं निगेटिव्ह साईन आलं, इथे काय आलं तुमचं निगेटिव्ह म्हणजे -4x log 4 अपॉन 1 प्लस 4 असं हे आन्सर असणार आहे. क्वेश्चन नंबर 4 झाला आहे. क्वेश्चन नंबर 5 टॅन इन्व्हर्स आहे. क्वेश्चन नंबर 5 काय आहे टॅन इन्व्हर्स. आता पॉझिटिव्ह y इक्वल टू काय तर y इक्वल टू आहे टॅन इन्व्हर्स रूट x. टॅन इन्व्हर्स fx माहिती आहे ना टॅन इन्व्हर्स dy/dx. टॅन इन्व्हर्स fx चा रूल 1 अपॉन 1 प्लस fx म्हणजे इथं रूट x आहे त्याचा स्क्वेअर इंटू dy/dx ऑफ fx 1 अपॉन 1 प्लस केवळ x असता तर काही टेन्शन नव्हतं. 1 अपॉन नुसतं टॅन इन्व्हर्स x असताना
तर मी डायरेक्ट लिहिलं असतं 1/1 + x², कारण याचं एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 असतं, लिहायची गरज नाही. पण नुसता एक्स आहे काय त्या नाही, √x आहे, म्हणून त्या √x पण डेरिव्हेटिव्ह लिहावं लागेल. 1/1 + √x² किती होतो x, आणि √x डेरिव्हेटिव्ह किती असणार आहे 1/2√x. म्हणजे फायनल आन्सर 1 × 1 = 1/2√x हा इंटू 1 + x. फायनल आन्सर. याच्यापेक्षा जास्त काही करू शकत नाही. हा लक्षात. तर अशा प्रकारे आपला किती नंबरचा क्वेश्चन झाला हा झाला 5 नंबरचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 6 बघा. त्याच्यामध्ये 6 थोडा कॉम्प्लिकेटेड आहे. कॉम्प्लिकेटेड म्हणजे अवघड नाही आहे, फक्त लांब आहे. y = sin इनवर्स ऑफ √1 + x² अपॉन 2. 1 + x² अपॉन 2. साइन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला. साइन इनवर्स fxचं डेरिव्हेटिव्ह किती 1/√1 - x², म्हणजे कोणाचा स्क्वेअर येणार fxचा स्क्वेअर येणार. कोणाचा स्क्वेअर येणार आहे fxचा स्क्वेअर, इंटू जो fx असेल त्याचं काय येणार इथं डेरिव्हेटिव्ह 1/1 - √मध्ये fxचा स्क्वेअर इंटू काय येणार त्याचं डेरिव्हेटिव्ह. बघा मग आता काय येणार आहे इथं dy/dx इज इक्वल टू 1/√, मोठा अंडररूट 1 - 1. हा fx आहे पूर्ण साइन इनवर्स. दिस इज द fx. या साइन इनवर्स एक्सचा fxचा स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर येणार आहे इथं 1 + x² अपॉन 2. हा fx झाला, त्याचा स्क्वेअर इंटू dy/dx ऑफ fx किती आहे इथं अंडररूट किती आहे इथं 1 + x² अपॉन 2. म्हणजे तुम्हाला बघा केवळ इथे येऊन थांबायचं नाही, बरंच कॉम्प्लिकेशन्स वाढले. काय होणार 1/√1 - ब्रॅकेटमध्ये रूटचा स्क्वेअर, रूट गेला काय शिल्लक आहे 1 + x² अपॉन 2. आता हे सबट्रॅक्शन सोपं झालं आहे. इंटू बघा रूटमध्ये एखादं फंक्शन, म्हणजे रूटमध्ये एखादं फंक्शन काय डेरिव्हेटिव्ह सांगितलं आहे मी √fx 1/2√fx, मग रूट मधल्याचं डेरिव्हेटिव्ह. मग इथे काय येणार आहे 1/2√fx म्हणजे 1 + x² बाय किती 2 इंटू आता x² रूट मधल्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे किती dy/dx ऑफ 1 + x² बाय 2. बरोबर का. बरं आता मी जर हे मायनस साईनने जर होल 2 घेतला क्रॉस करून, याला आपण किती 1 2 × 2 मायनस असं करतो. मग हा 1/√2 1 × 2 मायनस ब्रॅकेट ओपन करतो -1 होणार, परत हा मायनस काय होणार आहे x² अपॉन किती 2 1 × 2. क्रॉस मल्टिप्लिकेशन प्रॉडक्ट ऑफ डिनॉमिनेटर, या मायनसमुळे दोघांचे साईन चेंज झाले. इंटू पुढं याचं डेरिव्हेटिव्ह राहिलं ना आता आपल्याला 1/2√1 + x² अपॉन 2. याचं आपल्याला वरती न्यावं लागणार हा इंटू बघा हा 2 डिनॉमिनेटरला आहे दोघांच्याही, तो मी 1/2 टेक आउटसाइड ऑफ द डेरिव्हेटिव्ह. म्हणजे रफली बघा हा 1/2 जर डेरिव्हेटिव्हच्या बाहेर काढला तर डेरिव्हेटिव्हच्या आतमध्ये कोणाकोणाचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आपल्याला 1 + x²चं. 1चं डेरिव्हेटिव्ह 0 आणि x²चं किती 2x, म्हणजे 1/2 इंटू 0 सोडून द्या 2x. x 2 काय झाला कॅन्सल, म्हणजे फायनल आन्सर किती आलं तुमचं मग x. मग मी डायरेक्ट x लिहितो इथे, किती लिहितो x रफली. आणि लक्षात ह्या काही स्टेप आहे ह्या तुम्हाला डायरेक्ट आल्या पाहिजे नंतर. आता प्रश्न इथला आहे. बरं इथे पण मला आता थोडंसं करता येईल 2 - 1 1 म्हणजे 1 अपॉन किती राहिला रे 1 - x² अपॉन किती 2 इंटू 1/2 अंडररूटमध्ये x घेतो इथं वरती x लिहितो 1 + x² अपॉन किती 2. आता लक्ष द्या, आता मी हे काही स्टेप रफ करतो आणि वरच्या साईडला लिहितो. अजून मला 2-3 स्टेप करायचे आहेत. लक्षात तर त्या कशा होतील लक्ष द्या. रफ करू. बघा
एक्स वन जा किती एक्स, एक्स वन जा एक्स अपॉन एक्स वन जा एक्स अपॉन. आता लक्षात द्यायचं हा पण रूट आहे, हा पण रूट आहे, हा 2 बाहेरचा आहे, 2 थोडा वेळ बाहेर ठेवला. रूट आहे, रूट मधल्यांचा प्रॉडक्ट म्हणजे काय येणार 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2 इंटू 2 4. समजलं काय केलं. बर यांचं पण प्रॉडक्ट होईल ना. बर पुढे काय एक्स अपॉन या 4चं रूट निघतं किती 2, रूट निघालं 2 आला, हा 2 बाहेर येणार, बाहेरचा 2 आणि हा रूट मधला 4चा 2 आला. रूट मध्ये काय राहिलं रे 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि 1 प्लस एक्स स्क्वेअर. आठवते का हा कोणता तरी फॉर्म्युला आहे ए मायनस बी ए प्लस बी. कोणता फॉर्म्युला ए मायनस बी ए प्लस बीचा, ए मायनस बी ए प्लस बीचा रूल आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आठवत असेल तर बघा. बर पुढं 2 to get cancel. फायनल आन्सर एक्स अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर. ए मायनस बी ए प्लस बी. बी म्हणजे कोण आहे इथं एक्स स्क्वेअर आहे, बी कोणता आहे एक्स स्क्वेअर आणि ए काय आहे 1. ए स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर. फायनल आन्सर एक्स अपॉन अंडर रूट 1चा स्क्वेअर किती असतो 1 मायनस एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर किती होतो एक्स रेस टू 4. आता याच्या पुढे काही आन्सर निघत नाही. म्हणजे अशा प्रकारे आपला आन्सर आला. किती आला आहे सांगा एक्स अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स रेस टू 4. तर हा क्वेश्चन नंबर आपला कितवा झाला आहे, हा झाला आपला क्वेश्चन नंबर 6. तर क्वेश्चन नंबर 7 बघूया आपण. क्वेश्चन नंबर 7 6 मधला 7 थोडा लांब होता कारण 2 आपल्याला करावं लागलं. बाकीचे आता थोडे थोडे आहेच तसे. 6 मधला 7 क्वेश्चन काय सांगतो y इक्वल टू कॉस इनवर्स 1 मायनस एक्स स्क्वेअर. हा एफ एक्स आहे, 1 मायनस एक्स स्क्वेअर कन्सिडर ॲज अ एफ एक्स. मग कॉस इनवर्स एफ एक्स, साईन इनवर्सचा आणि कॉस इनवर्समध्ये एकच फरक आहे म्हणजे मायनसचा. मग डायरेक्ट लिहितो मी डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एफ एक्स स्क्वेअर. 1 मायनस एक्स स्क्वेअरचा काय झाला स्क्वेअर. एफ एक्स म्हणजे कोण आहे इथं 1 मायनस एक्स स्क्वेअर त्याचा पण स्क्वेअर इंटू डी बाय डी एक्स ऑफ एफ एक्स 1 मायनस एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह. समजलं काय केलं मायनस 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एफ एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ एक्स. बरं आता हे डायरेक्ट ओपन नाही करता येणार, याचं एक्सपान्शन करावं लागेल ए मायनस बी द होल स्क्वेअरने. ए मायनस बी द होल स्क्वेअर तुम्हाला माहिती आहे फॉर्म्युला 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस ब्रॅकेटमध्ये एक्सपान्शन करून मग पुढचा विषय ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर 1 मायनस 2ab म्हणजे 2x स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर एक्स रेस टू किती झाला इथं 4. ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर पुढं इंटू 1चं डेरिव्हेटिव्ह 0 मायनस एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह किती 2x. हा मायनस इंटू मायनस काय झाला प्लस 2x होणार अपॉन अंडर रूटमध्ये. लक्ष द्या आता मला असं वाटतं आता ब्रॅकेट ओपन करून टाकतो 1 मायनस 1 मायनस मायनस प्लस 2x स्क्वेअर आणि मायनस प्लस मायनस एक्स रेस टू 4. बोला किती राहत आहे आता 1 मायनस 1 कॅन्सल झालंय. पुढं 2x अपॉन 1 कॅन्सल झालाय ना अंडर रूट मध्ये राहिलंय 2x स्क्वेअर मायनस एक्स रेस टू 4. बर एक्स स्क्वेअर कॉमन निघेल ना 2x अपॉन एक्स स्क्वेअर कॉमन काढतो रूटमध्ये एक्स स्क्वेअर टेक कॉमन तर इथं ब्रॅकेटमध्ये राहतो 2 मायनस एक्स स्क्वेअर अजून शिल्लक आहे. एक्स रेस टू 4 मधून एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर तर बाहेर पडला इथं 2 मायनस एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअरचं रूट निघतं किती एक्स म्हणजेच 2x अपॉन एक्स अंडर रूट 2 मायनस किती एक्स स्क्वेअर. एक्सेस गेट कॅन्सल, एक्सेस गेट कॅन्सल. फायनल आन्सर किती आलं मग 2 अपॉन किती अपॉन 2 अपॉन फायनल आन्सर अंडर रूट 2 मायनस किती एक्स स्क्वेअर 2 मायनस एक्स स्क्वेअर. अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 6 मधला कितवा केलाय हा 7वा. क्वेश्चन नंबर 8 बघा 6 मधला 8. क्वेश्चन नंबर 6 मधला 8. y इक्वल टू साइन इनवर्स एक्स रेस टू 3/2. परत साइन इनवर्स एफ एक्स आहे. हा एफ एक्स अजून करायला म्हणजे डी वाय बाय डी एक्स किती मिळणार आहे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट
1 मायनस एफ एक्स किती येतं एक्स रेस टू 3/2 त्याचा स्क्वेअर 1 मायनस एफ एक्सचा स्क्वेअर एफ एक्स किती येतं एक्स रेस टू 3/2 इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू 3/2. बेसिक क्वेश्चन आहे, तुम्हाला हे पटापट आले पाहिजे. अजून कॉम्प्लिकेशन्स नाही आहे याच्यामध्ये कुठं. अंडर रूट 1 मायनस बघा एक्स रेस टू 3/2 आणि इंटू 2 3/2 इंटू 2 गेट कॅन्सल होणार. किती राहिला तिथं 3 म्हणजे एक्स रेस टू किती राहिला इथं 3 एक्स क्यूब म्हणू आपण इंटू एक्स रेस टू 3/2चं डेरिव्हेटिव्ह 3/2 एक्स रेस टू 3/2 मायनस किती 1 एन एक्स रेस टू एन मायनस 1. बर हा 3/2 पुढे आणा म्हणजे 3/2 अंडर रूट 1 मायनस एक्स क्यूब बरोबर का इंटू एक्स रेस टू पॉवर 3/2 म्हणजेच किती एक्स रेस टू पॉवर 1/2 एक्स रेस टू पॉवर किती 1/2. कोणाच्याही डोक्यावर हाफ असेल तर तो रूट असतो. किती असतो रूट म्हणजे फायनल आन्सर काय येणार 3 रूट एक्स हा 3 रूट एक्स अपॉन 2 रूट 1 मायनस एक्स रेस टू किती 3 2 रूट 1 मायनस एक्स रेस टू 3. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन नंबर किती होता आपला 8 कंप्लीट केला बरोबर का. क्वेश्चन नंबर 9 बघा क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 6 कंप्लीट करू या पिरियडमध्ये. खूप मोठे मोठे क्वेश्चन आहे म्हणजेच काय आहे 10 क्वेश्चन आहे त्यामुळे जास्त वेळ लागतो प्रत्येक क्वेश्चनला. y इक्वल टू कॉस क्यूब कॉस इनवर्स ऑफ एक्स क्यूब. बघा मी एक सांगितलं होतं मागे तुम्हाला टॅन एक्स चा स्क्वेअर असं लिहितं बरोबर ना. किंवा याचं दुसरं प्रेझेंटेशन असंही होतं टॅन स्क्वेअर एक्स दोघांचं मिनिंग एकच. मग कॉस क्यूब ऑफ हा इन्व्हर्स जाऊ द्या क्यूब आहे म्हणजे याचं पण मी प्रेझेंटेशन असं लिहितो कॉस ऑफ कॉस इन्व्हर्स एक्स क्यूब. हा तर इंडेक्स आहे पॉवर आहे पण हा एक्स क्यूब आहे एक्सचा तो अँगल आहे बरोबर का. द होल किती झाला क्यूब. हा इथे लिहिला का इथे लिहिला का मेनच आहे. या कॉसचा क्यूब आहे या कॉसचा क्यूब इथे लिहा किंवा इथे लिहा. या कॉसचा हा अँगल आहे पूर्ण या कॉसचा पण कॉस क्यूब थिटा म्हणू आपण कॉस थिटाचा क्यूब. पण एक रूल तयार झाला इथे कॉस बाहेर असो किंवा इन्व्हर्स बाहेर असो काही असो कॉस ऑफ कॉस इन्व्हर्स थिटा इक्वल टू थिटा म्हणजे काय आलं इथं ब्रॅकेटमध्ये आला एक्स क्यूब असा रूल आहे ना आपल्याला. कॉस ऑफ कॉस इन्व्हर्स थिटा बाहेर कॉस आतमध्ये कॉस इन्व्हर्स बाहेर असो आतमध्ये असो काही फरक पडत नाही. आन्सर किती थिटा म्हणजे थिटाच्या जागेवर इथे किती आहे एक्स क्यूब परत त्याचा पण क्यूब आहे म्हणजे वाय इक्वल टू किती मिळाला एक्स रेस टू एम इंटू एम एन आहे ना तो म्हणजे किती झाला 9. मग आता याचा डी वाय बाय डी एक्स सोपं झालं का डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू किती 9 एक्स रेस टू किती झाला 8 9 एक्स रेस टू किती झाला 8 एक्स रेस टू एनचा रूल एन एक्स रेस टू एन मायनस 1 एन म्हणजे 9. आणि आता आपण 4th क्वेश्चन म्हणजे 10th क्वेश्चन घेणार आहोत. या टाईपचा आहे बिलकुल सेम टू सेम आहे फक्त कॉस ऐवजी तिथं साईन आहे. चला लास्ट क्वेश्चन या पिरियडमध्ये लक्ष द्या. मग क्वेश्चन नंबर 7 आपण पुढच्या पिरियडला बघूया. y इक्वल टू साइन रेस टू 4 परत साइन इनवर्स रूट एक्स सेम टाईप आहे म्हणजे हाच क्वेश्चनचं प्रेझेंटेशन मी असं लिहितो साइन ऑफ साइनचा अँगल आहे साइन इनवर्स रूट एक्स द होल पॉवर किती आहे त्याचा 4 परत बाहेर साइन आतमध्ये साइन म्हणजे y इक्वल टू किती आला रूट एक्स रेस टू 4 रूट एक्स इंटू रूट एक्स इंटू रूट एक्स एक्स परत दुसरा रूट एक्स इंटू रूट एक्स इंटू एक्स स्क्वेअर. वाय इक्वल टू किती मिळाला तुम्हाला एक्स स्क्वेअर म्हणजे रूट एक्सचा 4 वेळा प्रॉडक्ट रूट एक्सचा 4 टाइम प्रॉडक्ट किती येतो एक्स स्क्वेअर. मग डी वाय बाय डी एक्स सोपं झालंय काय डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट येतं किती 2x एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह किती येतं आता तुम्हाला 2x. तर अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 6 त्याच्यामध्ये आपण 10 क्वेश्चन होते ते सगळेच्या सगळे सॉल्व केले. तुम्ही परत रिवाइज करा आणि फाइंड आउट करा सगळे ॲन्सर ओरली. लक्षात क्वेश्चन नंबर 7 आहे तो आपण पुढच्या पिरियडला बघणार आहोत लक्षात. तर अशा प्रकारे आपला डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले तुम्ही मात्र रिवाइज करा. ओके बाय.